नमस्कार मंडळी. तर आज आपण कृष्ण जन्माष्टमी निमित्त गोविंद बर्फी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे छान असे काजू बदाम घेतलेले आहेत, मनुके घेतलेले आहेत, खोबरं आणि मखाने घेतलेले आहेत. कढई छान गरम करून घेतली, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं आणि काजू बदाम असे छान तळून घेत आहे. तर एकदम सोपी आहे ही रेसिपी, 10 ते 15 मिनिटातच बनते. तर बघू शकता आपले काजू बदाम मस्त तळलेले आहेत आणि हे मी काढून घेत आहे. आता यामध्ये मी मखाने भाजून घेणार आहे. तर मखाने सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. आता हे छान असे भाजलेले आहेत, तर हे सुद्धा मी काढून घेते. आता यामध्ये थोडंसं आणखीन तूप टाकते. 1 ते 2 चमचे तूप टाकायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला मनुके टाकायचे आहेत. मनुके सुद्धा छान असे तळून घ्यायचे आहेत. बघू शकता छान असे फुललेले आहेत मनुके. तर हे सुद्धा मी काढून घेते. हे सगळं आपल्याला वेगवेगळंच तळून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी खोबरं टाकलेलं आहे आणि खोबरंसुद्धा छान असं कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं करताना गॅस कमीच ठेवायचा आहे. तर बघू शकता खोबरं छान भाजलेलं आहे. आता मी हे सगळं काढून घेते आणि थंड करून घेते. आता हे थंड झाल्याच्या नंतर यामध्ये मखाने आणि काजू बदाम आपल्याला मिक्सरमधून थोडेसे जाडसर असे फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे एकदम बारीक करायचं नाही. तर बघू शकता इथे मी थोडं जाडसरच ठेवलेलं आहे. आता मी त्या खोबरं आणि मनुके ज्या प्लेटमध्ये काढले होते त्यामध्ये हे टाकून घेते. आणि हे सगळं आपण अंदाजेच घेतलं होतं, काहीच आपण मोजून घेतलं नव्हतं. तर मी इथे एक वाटी घेते आणि वाटीने हे आत्ता मोजून घेते. तर हे बघूया आपण किती भरतं. तर इथे 2 वाट्या भरलेल्या आहेत हे, आणि हे मिश्रण 2 वाट्या भरलेलं आहेत. त्यामुळे 1 वाटी खोबरं गूळ घेतला आणि परत गॅस चालू केला. कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये तूप टाकलं आणि तूप छान गरम झालं की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि गूळ छान वितळून घ्यायचा आहे. याचा पाक वगैरे करायचा नाही, हे वितळून घ्यायचं आहे. तुम्ही गुळाचं प्रमाण आणखीन वाढवू शकता. तर यामध्ये आपण जे मिक्सरमधून काढलं होतं खोबरं, मनुके आणि काजू बदाम हे सगळं टाकून घ्यायचं आहे, जे मिक्सरमधून केलं होतं बारीक, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे. तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं, 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर बर्फी छान आपली जमणार नाही. आता ते पाणी टाकल्याच्यानंतर छान परत एकदा मिक्स केलं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा विलायची पावडर टाकायची. परत छान मिक्स करून घ्यायचं. आता गॅस बंद करायचा. एक प्लेटीला तूप लावून घ्यायचं आणि हे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघू शकता मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि यावरती मी असे पिस्ता थोडासा कुटून घेतला होता खलबत्त्यामध्ये, तो टाकत आहे वरतून. आणि जो आपला पोहे खायचा चमचा असतो ना त्यामध्ये त्याने याला प्रेस करून घेते आहे. तर बघू शकता मस्त असा पिस्ता याला छान दिसतोय. तर अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे. आता हे 10 ते 15 मिनटं आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आणि नंतर याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तर मी ते चौकोनीच कट करून घेणार आहे. तर बघू शकता खूपच छान झालेली आहे ही बर्फी. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा. बघा किती छान झालेली आहे बर्फी आणि खूप कमी वेळ लागतो आणि खूप अशी पौष्टिक आहे ही. तर बघा तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.